हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात. शनिवार रविवारमध्ये बऱ्यापैकी कामं मी आवरलेले आहेत आणि बऱ्यापैकी पॅकिंग झालेलं आहे. यात्रा आहे 30 एप्रिल आणि 1 मेला लक्ष्मी, जी 17 वर्षांनी होते. तर मग हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे माझे व्हिडिओ जे रेग्युलर येतात त्याबद्दल मी माफी मागते. गावी गेल्यानंतर प्रॉपर वेळेवरती येतील. व्हिडिओच्या सुरुवातीला 2 गोष्टी सांगते, त्या म्हणजे अशा की पहिली गोष्ट कस्तुरीच्या बाबत काही माहिती मी काढली तर ती इकडे तिकडे म्हणजे ह्या चाळीत आणि त्या चाळीत फिरत असते. आणि वॅक्सिनेशनच्या बाबतीतलं पण सचिनना मी म्हटलं की असं कोणतरी डॉक्टर बघून आपण करून घेऊयात, ते पण चालू झालं. प्लस एक कमेंट अशी आली होती की तू XYZ व्यक्तीला कॉपी करतेस, अचानक तू कस्तुरीला वगैरे का दाखवतेस. तर कस्तुरी खूप आधीपासून येत होती, मी कधी व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं. माझं दाखवण्याचा हाच एक उद्देश होता की लोक इन्स्पायर होतील आणि जे भटके कुत्रे वगैरे तर त्यांना चांगलं ट्रीट करतील. आणि इन्फ्लुएन्सर ह्या नात्यानं माझी ही गोष्ट शेअर करणं गरजेचं होतं, पण काहींना ते वेगळं वाटतं. तर त्याच्यामुळे आजपासून कस्तुरीला व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही आहे. ती मगाशी पण घरी येऊन गेली, आता पण संध्याकाळी येणार असते, तिचा टायमिंग ठरलेला आहे. तर ती आम्हाला जेवढं जमतं तेवढं आम्ही करू. कारण आजकाल असे म्हणजे आपण जर एखाद्याला सांगितलं की हे चांगलं करू शकतो आपण, तर ते समोरच्याला वेगळं वाटतं आणि तिच्या नावावरती व्ह्यूज घेण्याची मला गरज नाही आहे पहिली तर गोष्ट. त्याच्यामुळे ते एक गोष्ट आता आजपासून होणार नाही. कदाचित दिसली तर कधीतरी दिसून जाईल, कारण काल संध्याकाळी पण ती आली खूप वेळानं आणि सचिन आणि मी वरती काम करत होतो. तर अचानक ती सचिनचा आवाज ऐकून भुंकायला लागली, इथे वरती आवाज येतो. मग सचिन खाली गेले आणि उमऱ्यापाशीच बसलेली ती. मग तिला पाणी दिलं तर थोडंसं फक्त पाणी पिली, बाकी काही खाल्ली नाही. नंतर मग परत भुंकायला लागली. मग परत मी जेव्हा खाली गेले तेव्हा हातापाशी येऊन ती आपलं तोंड वगैरे असं लावत होती, तेव्हा मग माझी पण थोडीफार भीती निघून गेली की मला कसं थोडीशी भीती वाटायची. तर ही एक गोष्ट, त्यामुळे आम्हाला जेवढं जमते तेवढं आम्ही करतो. पण एवढं सांगेन की आत्ता गरमीचा खूप सीझन आहे, असं कोणतरी भटके कुत्रे वगैरे दिसतील, कोणी असेल तर पाणी वगैरे द्या. व्हिडिओमध्ये दाखवून आम्ही करण्याचा प्रयत्न केला, पण काही लोकांच्या डोक्यात ते जात नाही आणि मला ते वाईट वाटतं की कोणाचा तरी वापर आम्ही व्ह्यूजसाठी करतोय असं त्यांना वाटतंय, तर ते राहू देत म्हटलं. आणि दुसरी गोष्ट अशी की स्वामींच्या नावावरती पण तुम्ही हे करताय असं आलं होतं. तर मग माझं मत काय की मी नामस्मरण करते, माझ्यासाठी बेस्ट आहे आणि ते मी नेहमी करत राहीन. मी व्हिडिओच्या थ्रू स्वामी तुमच्या मनातली सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत ही शुभेच्छा का देत होते की होऊ देत, चांगलं ज्यांचं मनात आहे त्यांच्याबद्दल चांगलं होऊ देत. पण हाही जर प्रॉब्लेम आहे तर म्हटलं की ठीक आहे, नको करूयात आपण. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत हे करूयात. कारण सध्या ना काही असं होतं की काही चांगलं सांगितलं किंवा काही चांगल्या गोष्टी ज्या आम्ही करतोय त्या जर व्हिडिओ थ्रू मांडायला गेल्या तर मग त्याचा उलट अर्थ घेतला जातोय. म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, आपण जेवढं आपलं आहे तेवढं शेअर करू. आता इथे तुम्हाला दाखवते की पसारा किती झालाय. मी काही छोटे छोटे बॉक्स आहेत, तर त्यामध्ये सगळं जे आहे ते बंद करून ठेवले. हे ज्या 2 पिशव्या आहेत मोठ्या मोठ्या, तर त्यामध्ये पायपुसण्या वगैरे ज्या काही आहेत किंवा अजून गोष्टी तर त्या केल्यात. हे बादली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं इथूनच घेऊन जाऊया, कारण मोठी गाडी जाणारच आहे. याच्यामध्ये पण थोडंफार भरलं आहे आणि ह्या अजून गोष्टी ज्या आहेत त्या भरायच्या आहेत. ह्या बॅग्स अजून भरायच्या आहेत, त्या राहिलेल्या आहेत. हे पण सगळं सामान आहे भरायचं. लाईट आलेली, मगाशी इलेक्ट्रिसिटी गेली होती. काय चालू आहे? सुट्टी पडलेल्याचा हा काय म्हणतात त्याला चांगला फायदा उचलला की तुम्ही. लगेच घाबरला तो. मग हा काय तिघांना कसली सुट्टी पडली तुम्हाला? परीक्षेची. पराग किती दिवस सुट्टी आहे? जानेवारी पर्यंत. कुठली शाळा आहे रे? शाळा कुठली आहे? प्रियांश तुला किती दिवस सुट्टी आहे? हा नाही मला सुट्टी आहे. मग गावी कोण जाणार रे? नाही माहित म्हणायला लागलाय वे. बरं, अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग मला तुम्हाला दाखवायची, ती म्हणजे माझ्या लग्नाचा शालू. मला वाटते 10 वर्ष झाली ना, त्याच्यामध्ये मी 1-2दा नेसला होता. त्याच्यानंतर लग्नाची साडी, जी माहेरची साडी असते ती, आणि त्याच्यानंतर आरवला मी प्रेग्नंट राहिले होते 7व्या महिन्यातली साडी, तर ती त्या तिन्ही साड्या म्हणजे सगळं आता आम्ही काढत होतो ना, तर तेव्हा मला सापडल्या. म्हटलं प्रत्येकीचं काही ना काहीतरी एक काय म्हणतात अटॅचमेंट असते या गोष्टींची, आणि त्या साड्या आपण जपून ठेवतो. तर ते ब्लाऊज माहेरी राहिलेले, दोन्ही साड्यांचे ब्लाऊज माहेरी राहिलेले आहेत. तर त्या साड्या तुम्हाला दाखवते आणि तुम्ही अशा जपून ठेवल्यात साड्या का नक्की सांगा. एक साखरपुड्याचा जी साडी होती त्याचा मी ड्रेस शिवून घेतला आणि तो कोवाडला आहे ड्रेस, मी तुम्हाला दाखवलेला आहे तो ड्रेस. तर तुम्हाला साडी दाखवते, माझी मेन लग्नाचा शालू जो आहे तो. हा लग्नाचा शालू होता माझ्या. तर तेव्हा मला वाटते शालूचे जास्त ट्रेंड होते.
आणि हा वरातीचा शालू होता. वरातीमध्ये म्हणजे लग्नाची साडी वेगळी, जी माहेरची साडी असते ती, आणि वरातीमध्ये जे असतात तो नवऱ्याकडचे जी देतात साडी तर ती नेसायची असते. तर असा हा भरजरी शालू होता. पूर्ण म्हणजे पदराला असं पूर्ण भरजरी हे आहे. अजूनही हे जे स्टोन आहे ते तसेच्या तसे आहेत, काही कुठे काही झालेलं नाही. याला बॅक साईडला ही जाळी पदराला प्रोटेक्टिव्ह अशी, आणि इथून असं हे होतं, कुठले स्टोन वगैरे काही पडले नाही, अगदी व्यवस्थित चॉकलेटी कलरची. आणि रात्रीच्या वेळी त्यावेळेला खूप छान उठून दिसत होती. त्यानंतर माहेरी जी साडी घेतली होती, तर माहेरी मम्मीने कशी कांजीवरमच्या साड्या असतात, तर याच्यामध्ये हे ऑरेंज कलरची ही घेतली होती. आणि त्यावेळी ही साडी मम्मीने घेतली होती 6200 रुपयाची. म्हणजे त्यावेळी कसं लग्नासाठी जे सगळं तिनं साईडला काढून ठेवलं होतं, त्यामध्ये तिचं असं होतं की साडी तेवढी म्हणजे एक असतं ना प्रत्येक मुलीला, माझी लग्नाची साडी खूप छान असावी. तर मी कधी कधी तिला म्हणायचं की मम्मी अशी ऑरेंज कलरमध्ये मला प्लेन साडी मी माझ्या लग्नात नेसेन बघ, आणि तिनं तसंच मग हे केली होती. आणि आत्या जी आहे माझी, तर ती कुठेतरी गेली होती का शॉपिंगसाठी, तर तेव्हा तिने ही साडी घेऊन आली होती. आणि मम्मीला म्हटलं, मम्मी तू कशाला एवढी महागाची साडी घेतलीस? 6200 किंमत होती त्या साडीची. आणि त्यावेळी ते खूप होते माझ्यासाठी, अजूनही ते खूप आहेत, आणि त्यावेळी सुद्धा खूप मोठी किंमत होती. आणि तेव्हा मम्मीने घेतली होती ही साडी. ही अशी आहे, हा असा पदर होता, आणि ही पूर्ण ऑरेंजमध्ये साडी. आरवला जेव्हा मी प्रेग्नेंट होते, तर ही साडी मम्मीने घेतली होती. 7 महिन्याची साडी, आणि ही मला वाटते 800 रुपयाची साडी होती. पण ही अजूनही जशीच्या तशी साडी आहे. ह्याचे काट बघा. तो फोटो जर असेल 7 महिन्याची मी प्रेग्नेंट होते आरवसाठी, तर तो मी पोस्ट करेन इथे साईडला. हे आवरून घेते पटपटपट बाकीचं अजून. आणि सचिन आल्यानंतर कसं याच्यावरती नावं टाकायचे आहेत आम्हाला, कशामध्ये काय ठेवलंय, म्हणजे तिकडे गेल्यानंतर बरं पडेल. आधी हे सामान पाठवायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहोत, तर ते सगळं लिहिणं गरजेचं आहे. तर आधी मी काय करते की अजून थोडं सामान जे भरायचं तर ते भरते. सचिन आल्यानंतर मग सेलोटेप लावता येईल ते पण. मी करणार आहे चपात्या 2 आहेत सकाळच्या. चपाती फोडणी घालूया विचार करते. चपाती नूडल्स हा एक प्रकार केला होता मी. ह्या 2 चपात्या आहेत, त्या गरम करून मग फोडणी घालते. मला वाटतं मी जेव्हा चॅनल स्टार्ट केलं होतं, कुकिंग चॅनल जेव्हा स्टार्ट केलं होतं, तेव्हा कुकिंग चॅनलचा पहिला व्हिडिओ हा चपाती नूडल्स होता माझा. त्यावेळी केला होता. त्याच्यानंतर मग मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं. तर आता फोडणी घालूया चपाती. इथं 1 चमचाभर तेल टाकले मी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जास्त काही बारीक नाही, थोडं एवढंच 2-3 वेळा मी फिरवून घेतले. आणि जिरं मोहरीची फोडणी देते अगोदर. इथे जिरं मोहरीची फोडणी दिले, तडतडलेत चांगले, आणि त्यामध्ये टाकणार आहे कांदा. त्याच्यामध्ये हळद, हिंग थोडीशी, मीठ आणि कांदा लसूण मसाला जो आहे तो मी टाकलेला आहे. काला वरकर सध्या माझा तो फेवरेट आहे, कारण चव खूप छान येते त्याने. काल पण मी टाकलं होतं मिक्सरमध्ये, तेव्हा पण चव एकदम मस्त आली होती. त्यानंतर चपातीचे बारीक तुकडे जे आहेत तर ते टाकलेत, म्हणजे गरम करून ते बारीक करून घेतले होते. चपातीचे तुकडे टाकले, त्यानंतर थोडीशी साखर टाकले, आणि हे आता कोथिंबीर ते चांगलं परतवून घेते. मला तर वाटतं याच्यामध्ये शेंगदाणे, काजू किंवा अशा काही गोष्टी टाकायच्या असतील ना, तर त्याही आपण ॲड करू शकतो, त्यांना अजून छान होईल. आम्ही लहानपणी भाकऱ्या उरल्या की भाकऱ्या गरम करायचो आणि मम्मी हे करून द्यायची, खूप छान लागायचं. मी चपातीचं नूडल्स केले होते आणि हे 1-2 वेळा केलं होतं, खूप छान लागलेलं, सिम्पलमध्ये चांगलं लागलेलं. म्हटलं असं करूयात. चला, तयार झालेलं आहे फोडणीची चपाती. आज सचिन ऑफिसला जाताना खूप ओझं घेऊन गेले आणि येताना पण आले. बॉक्सेस नशीब ते घेऊन आले, त्यामुळे बॉक्सेसमुळे खूप सारं काम सोपं पडणार आहे आमचं. ते किती बॉक्स आहेत? 5 बॉक्स आहेत. फोल्ड करून ठेवलेत ना.
ऑफिसमधला सांगितलं विचाराने त्याने काम केलं म्हणजे 1 2 3 4 बरोबर सगळं सामान मावते मग आपल्या याच्यात. काय आता दुसरं काय राहणारच नाही ना. ते काय पत्रिका. चला आपल्या यात्रेच्या पत्रिका बघूयात आपण. आपल्या श्री महालक्ष्मी भावेश्वरी देवीची जी भव्य यात्रा आहे, लक्ष्मी आपण जे बोलतो त्याच्या पत्रिका आमच्या आलेल्या आहेत. आणि त्या बघा, तर श्री भावेश्वरी प्रसन्न, श्री खंडोबा प्रसन्न, श्री गजानन प्रसन्न, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपणास कळवण्यास आनंद होते की आमच्या सुळे गावची श्री महालक्ष्मी व श्री भावेश्वरी देवीची भव्य यात्रा मंगळवार दिनांक 30/4/2024 ते बुधवार 1/5/2024 रोजी संपन्न होत आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. निमंत्रक श्री बाबूराव गुंडू पवार, श्री सचिन बाबूराव पवार, सौ धनश्री सचिन पवार. छोटे निमंत्रक कुमार अरव. लक्ष्मी मिरवणूक मंगळवार दिनांक 30/4/2024 रात्री 10 नंतर आणि सस्नेह भोजन जे असणार आहे ते बुधवार 1/5/2024 दुपारी 2 ते रात्री 10. पत्ता मुक्काम पोस्ट सोळे, पवार वसाहत, तालुका आजरा. आणि तुम्हाला सगळ्यांना सप्रेम किंवा सस्नेह निमंत्रण आम्ही देतो आमच्या यात्रेनिमित्त. तर जर कोणी असाल तर तुम्ही येऊ शकता. येस. आणि डिरेक्टली तुम्ही आलात की मग डायरेक्ट शेतात यायला पाहिजे. तुम्हाला शेतात आलात की मग तुम्हाला आमचं घर वगैरे दिसेल. तर मग नक्कीच. आणि आता काय करतो आम्ही, हे आले तर मग जेवण वगैरे घेतो कारण खूप लेट झालंय. आणि 2-3 दिवस लागून जी माझी सगळी कामं होती ती मी आवरून घेतली. जी पॅकिंगची होती आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत देखील होते की डीमार्टला जाणं, सामान आणणं. सचिनला ऑफिसमधून वेळ नसल्यामुळे मला हे करावं लागतं आणि ह्या सॅटर्डे संडेला ते घरी असल्यामुळे बऱ्यापैकी मला हेल्प झाली या सगळ्या कामांची. आता यांचे जे सगळे म्हणजे बाकीची जी कामं आहेत यात्रेसाठी जी आम्ही घेतलेली आहेत ती गावाकडची कामं पण कंप्लीट होत आलेली आहेत. घराचं जे आहे ते ह्या 2-3 दिवसामध्ये बाकीची पण कंप्लीट होतील. आम्ही इकडचं आवरतोय, बाबा तिकडचं बघतात. आणि अजून एक व्यक्ती आहे गावी ज्यांची आम्हाला खूप हेल्प झाली या सगळ्या कामामध्ये. म्हणजे बाबांच्या जेवणापासून ते घरचं सगळं काम जातीनं उभं राहून करून घेण्यापर्यंत. तर गावी गेल्यानंतर त्यांची तर मी ओळख करून देईनच, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. कारण कितीही झालं ना तर कसं आपण आपल्यासारखी माणसं शोधत राहतो की आपण विचार करतो की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही ना तर आपल्याला पण माणसं अशीच भेटतील आणि तशी भेटतातच. दोघांनी हातभार लावून सगळं जे पॅकिंग आहे ते करून घेतलं आम्ही. हे 3 बॉक्स भरलेत. मी व्हॅक्यूम क्लीनर घेतला होता क्रोमामधून. एकदा मी क्रोमामध्ये गेले होते तेव्हा मी दाखवलं होतं. तर हा व्हॅक्यूम क्लीनर, त्याच्यामध्ये ह्यामध्ये थोडं सामान, ही 2 बॉक्सेस. त्याच्यानंतर ह्या बॅगा अजून भरायच्या आहेत. ह्या आमच्या ट्रॅव्हलिंगवाल्या ज्या आहेत त्या गावाकडे जायच्या. ही एक बॅग भरलेली आहे. याच्यामध्ये जी भांडी वगैरे घेतली होती ती ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर हे ट्रॅव्हलिंग आपल्या कपड्यांसाठीच्या बॅगा पडेला काढून ठेवल्या. त्याच्यामध्ये अजून काही सचिनचे आणि आरोचे फक्त झालेत. ह्यामध्ये एक सगळं भरलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं अंथरूण वगैरे घेतलं आहे. कोण पण पाहुणे वगैरे येतील किंवा अजून काही गोष्टी आहेत त्या घेतलेल्या आहेत. ह्यामध्ये सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत एक्स्ट्राच्या, इथे असलेल्या एक्स्ट्राच्या वस्तू. आणि त्याच्यानंतर इथे याच्यामध्ये सगळा किराणा जो आहे तो डबल आम्ही बॉक्समध्ये भरला. एका बॉक्समध्ये पहिला भरला होता तो त्याच बॉक्सला परत वरतून कवर केलं आहे आणि सेलोटेप लावून सोडले. आता हे एवढं सामान एकामध्ये भरायचं आहे. याच्यामध्ये काही कपडे वगैरे म्हणजे पाय पुसण्या वगैरे आहेत आणि बाकी बऱ्यापैकी झाले आता. म्हणजे कारण ह्या 2 खुर्च्या पण गावी घ्यायच्यात कारण इथं काही उपयोग नाही यांचा. ही खुर्ची, तिथे ती खुर्ची, या 2 खुर्च्या आणि छोटासा एक टेबल आहे ते तेवढंच, बाकी काही नाही गरजेचं. हे सगळं सामान गावी घेऊन जाण्यासाठीचे खूप ऑप्शन होते. त्यामध्ये मूव्हर्स अँड पॅकर्स पण बघितलं. पण गाव जास्त आतमध्ये आहे आणि त्यामध्ये पण घर पण आमचं खूप शेतामध्ये आहे. त्याच्यामुळे म्हटलं की हे पॉसिबल होणार नाही त्यांना आणि खूप अवघड होईल सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामुळे आमच्या घरीच्या ताई येतात जेवण बनवायला. तर त्यांचे भाऊ जे आहेत तर त्यांचीसुद्धा गाडी आहे. मग त्यांनी बोलले की शेतापर्यंत मी नेऊन पोचवतो. तर मग त्याच्यामुळे ते एक सोपं झालं. मी तर विचार करते यात्रेसाठी माझी एवढी दगदग झाली, जेव्हा शिफ्टिंगचं वगैरे काम असेल तेव्हा माझी हालत काय होईल. पण ठीक आहे, ह्या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट शिकले की कुठे कुठे आपल्या चुका होतात, आपण कसं ऑर्गनाईज केलं पाहिजेत एखादी गोष्ट करताना. मी एक्स्ट्राच्या काही मोठ्या पिशव्यासुद्धा घेतलेल्या आहेत ज्या गावी उपयोगाला येतील. खूप साऱ्या मी अशा साठवून ठेवल्या होत्या तर त्या सगळ्या गोष्टी आता उपयोगाला पडल्या. आरवला सुट्टी पडलेल्या त्यामुळे त्याचे जे पहिले बुक्स किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या रद्दीला घालण्यासाठी सुद्धा बाजूला काढून ठेवल्या आणि त्याची बॅग पण आता मला धुवून ठेवायची आहे स्वच्छ करून. त्याचं जे हे कपाट आहे ते मी गावी घेऊन जाणार आहे, जे प्लास्टिक
प्लास्टिकचं आहे ते, कारण बऱ्यापैकी जे माझं वॉर्डरोब आहे त्याच्या साईडचं जे कपाट तुम्हाला रिकामी दिसते तर मी ते खाली केलेलं आहे आरोच्या बुक्स आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी. ते तिथे राहील. खोली पूर्णपणे रिकामी न करता बऱ्यापैकी मी रिकामी करते, कारण याच्या अगोदर सगळं सामान नुसतं जास्त व्हायचं आणि माझं असं असायचं की यात्रेच्या वेळी जेव्हा आपण सामान घेऊन जाऊ तेव्हा हे सगळं नेता येईल. 11:15 वाजलेत आणि 2 तासानंतर जवळजवळ हे सगळं जे आहे पॅकिंग पूर्ण कंप्लीट झाले. आता गुरुवारी हे सगळं गावी पार्सल करायचं आहे आणि एवढं हे सगळं बघून म्हणजे बॅगा अजून पॅक करायच्या. आरव आणि यांची बॅग पॅक झालेली आहे, माझी करायची जी मी उद्या करणार आहे आणि त्या काही मी गोष्टी पण शेअर करेन उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी. बाकी हे सगळं पॅकिंग आम्ही केलेलं आहे इथूनपासून इथपर्यंत फायनली झालं. चला आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपतो. उद्या आपण भेटू, कारण आता खूप थकायला झालं. उद्याचा व्हिडिओ करते की नाही माहीत नाही मला, पण ठीक आहे. चला आजचा व्हिडिओ तरी झालेला आहे. बाय.